साहेब, आपण पाहतोय पावसाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली, काही ठिकाणी काही दुर्घटनाही घडलेल्या आहेत. काय तुमच्याकडे माहिती आहे आणि कशा पद्धतीने आता प्रशासनाची एकूण हालचाल आहे? काल भीमाशंकर आणि औप्याच्या परिसरामध्ये जुन्नर तालुक्याच्या काही भागात, खेड तालुक्याच्या काही भागात अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणात नुकसान शेतजमिनींचं, रस्त्याचं, घरांचं, सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं आहे. काल जवळजवळ औप्याच्या परिसरात 460 mm, आसानेच्या परिसरात 304 mm, भीमाशंकरच्या परिसरात 297 mm, डिंब्याच्या परिसरात 200 mm आणि आंबेगावच्या परिसरामध्ये 193 mm इतका पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळं अनेक ठिकाणी कडे तुटून खाली आले, रस्त्यावर ब्लॉक तयार झाले, काही रस्ते तुटले, काही पूल तुटले आणि त्याच्यामुळं मोठं नुकसान झालं. ही बातमी मला सकाळी पहाटे 5 वाजता कळल्यावर मी लगेच प्रशासनाशी संबंध साधला, जिल्हाधिकाऱ्यांशी संबंध साधला, सगळ्यांना सूचना दिल्या, यंत्रणा कामाला लावली आणि मी लगेच मुंबईवरून निघालो आणि मुंबईवरून मनसरला पोहोचेपर्यंत गाडीमधून सगळ्यांना सूचना देत होतो. एकतर पहिल्यांदा जे ट्रॅफिक आहे किंवा जे बाधा आलेले ती दूर करणं हे काम होतं, ते आता करायचा प्रयत्न केलेला आहे. सगळे रस्ते जवळजवळ खुले झालेले आहेत, परंतु वीज पावसामुळे पुढच्या आणखीन 1-2 दिवस आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मग नुकसान भरपाई वगैरे त्याच्या संदर्भात पंचनामे वगैरे आपण करू. त्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि माझी खात्री आहे की सगळ्या अर्थाने आपण या शेतकरी वर्गाला मदत करायचा प्रयत्न करणार आहोत. माळी फाट्यावरती दरड कोसळली आहे, तर काय परिस्थिती आहे? साहेब, पावसाची आकडेवारी किती होती, किती क्षमतेने हा पाऊस सगळा पडला आणि त्याच्यातनं हे जनजीवन कसं विस्कळीत झालं? नाही, काय झालं की फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. औप्याला मी सांगितलं 460 mm पाऊस पडला काल, आज सकाळी 8 वाजेपर्यंत. आसानेला 304 mm आणि भीमाशंकरला 297 mm, डिंब्याला 200 mm, आंबेगावला 193 mm, राजपूरला 146 mm आणि मग खालच्या भागामध्ये तसा रांजणगाव गणपतीपर्यंत कमी पाऊस आहे, 100च्या आतमध्येच, mmच्या आतमध्ये. आजपर्यंत या सगळ्या खोऱ्यामध्ये पडलेला पाऊस 1600, 1032, 1848 असा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे वीज पाण्यामुळे ह्या दरडी कोसळल्या आहेत. हा पाऊस गेले काही दिवस सतत चालू आहे आणि त्यामुळं हा प्रसंग आहे. परंतु सगळी यंत्रणा जागेवर लावून सगळे अधिकारी, सगळे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, सगळी बाकीची यंत्रणा यांना कामाला लावून त्यांना आपण मदत केलेली आहे. रस्ते दुरुस्त केलेले आहे, लोकांना स्थलांतरित केलेलं आहे, त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. ही माझी खात्री आहे की याच्यामध्ये आम्ही उद्यापर्यंत सगळी परिस्थिती नॉर्मलला आणू. या परिसरामध्ये पर्यटन आहे, देवदर्शनाला लोक येत आहेत, तर सध्या हे पर्यटन आणि देवदर्शन बंद केलेलं आहे. सध्या पुढील काही दिवस पावसाचा धोका आहे, तर हे कसं नियोजन राहील? कारण बाहेरच्या तो जिल्हाधिकाऱ्यांना कॉल घ्यावा लागेल. जिल्हाधिकाऱ्यांच्यापर्यंत ही माहिती प्रांत पाठवतीलच आणि एकदा ही माहिती त्यांच्यापर्यंत गेली मग जिल्हाधिकारी निर्णय घेतील की जर समजा या सगळ्या कामामध्ये अडथळा निर्माण जर होत असेल तर जिल्हाधिकारी तसा निर्णय घेतील. परंतु पर्यटकांनीसुद्धा या परिसरात आणखी 2-3 दिवस येऊ नये अशा प्रकारची त्यांना माझी विनंती राहणार आहे, कारण आपलीच गैरसोय होईल त्याच्यामध्ये. माळी परिसरामध्ये माळी फाट्यावर दरड कोसळली होती, आता काय परिस्थिती आहे? जिथं जिथं दरडी कोसळलेल्या आहेत, जिथं जिथं रस्ते ब्लॉक झालेले आहेत, रस्ते तुटलेले आहेत, छोटे छोटे तलाव फुटलेले आहेत, शेतकऱ्यांच्या शेतातली माती वाहून गेलेली आहे, तिथं दुरुस्त करण्याचं काम आम्ही लवकर घेतो. सगळ्या यंत्रणा फील्डवर आहेत, काम करतात आणि मी स्वतः या सगळ्या यंत्रणांच्यावर लक्ष ठेवून त्या ठिकाणी सगळ्यांना कार्यरत केलेलं आहे. लेटेस्ट रिपोर्टिंग घेतो आहे आणि सगळ्यांना कळवायची व्यवस्था करतो आहे. साधारणतः 700 लोकांना स्थलांतरित केलेले आपण आणि 700 लोकांना या सगळ्या व्यवस्था आपण त्या ठिकाणी पुरवतो.